या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बातमी आहे तुमच्या कामाची। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील कुसगाव इथल्या पुलाच्या रंगरंगोटी आणि डागडुजीच्या कामासाठी मुंबईकडे जाणारी वाहतूक आज सकाळी 11 वाजल्यापासून 3 तासांकरता बंद करण्यात आली आहे। नियोजित वेळेनुसार 12 ऐवजी 11 वाजताच हा ब्लॉक घेण्यात आलाय। तर प्रवाशांना जुन्या मुंबई पुणे महामार्गावरून प्रवास करावा लागतोय। महामार्ग पोलीस आणि MSRDC ने खबरदारी म्हणून किवळे चौक इथे बॅरिकेड्स लावून वाहतूक वळवली आहे। तर थेट मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून आमचे प्रतिनिधी आढावा घेतला तिथल्या परिस्थितीचा पाहूयात। मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील कुसगाव येथे एका पुलाला कलरिंग आणि शटरिंगचं काम जे आहे ते युद्ध पातळीवर करण्यात येणार आहे। असं कळते की 1 तारखेला जे आहे ते मिसिंग लिंक जे आहे ते त्याचं उद्घाटन होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर युद्ध पातळीवर तिथे काम करावं यासाठी आज 12 ते 3 च्या दरम्यान जे आहे इथं मेगा ब्लॉक जो घेणार येणार आहे। त्यासाठी मुंबई पुणे हायवेवर जो आहे ते सर्व जे एक बाजू जे आहे ते बंद करण्यात आलेली आहे। मुंबईवरून पुण्यावरून मुंबईला जाणारी सर्व लेंथ आहे ते बंद करण्यात आली आहे आणि त्याच्यासाठी हा जो मार्ग आहे तो किवळेवरून जो आहे तो वळवण्यात आलेला आहे। आपल्यासोबत जे आहे इथे आपण जर बघत असाल इथे मोठ्या प्रमाणात जे गर्दी झालेली आहे आणि हे गर्दी जे आहे मात्र हे होत असताना आज जे 12 वाजताचा टायमिंग होता मात्र तो 11 वाजता जे बंद करण्यात आलेला आहे। आपल्यासोबत जे आहे ते अधिकारी लोक आहे। काय सांगणार सर, कशा पद्धतीने हे बंद करण्यात आला आणि काय सांगणार कशासाठी बंद? मिसिंग लिंकच्या तिथे एक ब्रिजचं काम सुरू आहे। त्या ब्रिजच्या कामासाठी आपण हा हायवे 3 तासासाठी बंद केलेला आहे। ॲक्च्युली 12 ते 3 असा टायमिंग होता, परंतु जर मी एखादा गाडी आपल्या इथून ते 35 किलोमीटरचं अंतर आहे, 35 किलोमीटरचं अंतर एखाद्या कंटेनरला हे करायला 1 तास तिथे लागतो। म्हणून आपण ही वाहतूक सध्या आता 11 वाजून 10 मिनिटांनी इथे बंद केली आली। त्यामुळे सर्व जनतेस आणि सर्व यांना आमचं आव्हान आहे, प्रशासनातर्फे आव्हान आहे की आम्हाला सहकार्य करावं व 3 तासासाठी आपण हे जनतेच्या त्याच्या सोयीसाठी लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करा। जनतेच्या सेवेत